ठाणे पोलीस आयुक्तांकडून एन्काउंटरमधील जखमी पोलिसांची विचारपूस। बदलापूर एन्काउंटर आर्थिक गुन्हे उपायुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयकडून गोळीबार। स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी 3 गोळ्या झाडल्या। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस चकमकीत ठार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। पुढच्या चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालं का? विरोधकांचा सरकारला सवाल। बंदूक आरोपीच्या हाताला लागलीच कशी? पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती। अक्षयला पोलिसांनी ठरवून मारलं। पोलिसांचं अधिकृत स्टेटमेंट खोटं। आरोपी अक्षय शिंदेच्या पालकांचा एबीपी माझावर बोलताना आरोप। जवळपास 2 कोटी महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता। कॅबिनेटनंतर आदिती तटकरेंची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। आज आणि उद्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ठाण्यात आनंदनगर टोलनाक्यावर इम्तियाज जलील समर्थकांचा रास्ता रोको। पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पंतप्रधान मोदींच्या 26 सप्टेंबरच्या दौऱ्यासाठी पुण्यामध्ये खड्डे बुजवण्याचं काम निकृष्ट दर्जाचं। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामुळे पोलखोल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनीही व्यक्त केली होती नाराजी। अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण। सगळ्या बातम्या कपोलकल्पित। महायुतीच्या नेत्यांची प्रतिक्रिया तर राऊतांकडून भाजपवर निशाणा। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा। भेटीवर जोरदार तर्कवितर्क। खडसे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे। गिरीश महाजनांचं माझा कट्ट्यावरून ओपन चॅलेंज। 1 खोटं लपवण्यासाठी खडसे 4 खोटं बोलत असल्याची टीका। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान। युवा सेना विरुद्ध अभाविप असा सामना होणार। 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात। आजपासून पुढचे 4 दिवस राज्यभरात पावसाचा अंदाज। मराठवाडा, विदर्भ आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।